नमस्कार, खळबळजनक बातमी समोर येते आहे। जिजाऊ प्रकल्पासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि निषेधार्थ स्वातंत्र्य दिनी आडोळ खुर्द तालुका जळगाव जामोद येथे जलसमाधी आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतलेल्या विनोद पवार या आंदोलकाचा मृतदेह 30 तासाच्या शोध मोहिमेनंतर आंदोलनस्थळापासून 14 किलोमीटर दूर धोपेश्वर नदीपात्राच्या गाळात अडकलेल्या अवस्थेत आढळला। रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना विनोद पवार यांनी नदीत उडी घेतली होती। आज पहाटे 6 वाजल्यापासून संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक, ओम साई राम फाउंडेशन, रुक्माई जीवनरक्षक फाउंडेशन आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापक अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबवली गेली। या मोहिमेत विलास निंबोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यश आले। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पापासून पूर्णा नदीपात्रात एका उपोषणकर्त्यांनी उडी घेऊन ते पुढे पूर्णा नदीपात्रात वाहून गेल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला आमच्या टीमला माहिती दिली आणि तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता आम्हाला पाचारण केले। आम्ही आमच्या रेस्क्यू टीमसह 15 तारखेला 12 वाजता घटनास्थळी पोहोचलो आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहिली तर पाण्याचा जो करंट होता हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्या ठिकाणी धारा आणि भवरे होती। अशाही परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू केले, परंतु काल दिवसभर आम्हाला नदीपात्रामध्ये काही आढळून आले नाही। पुन्हा आज सकाळी आम्ही सर्च ऑपरेशन तीव्र केले आणि घटनास्थळापासून तर खामखेड्यापर्यंत 15 किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन चालू करत असताना शेवटी आज आम्हाला धोपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी 7 वाजता मृतदेह मिळून आला। जीवरक्षक दीपक सदाफळेसह आपत्कालीन पथक मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। आंदोलकांनी 1 महिना अगोदर प्रशासनाला आंदोलनाची सूचना दिली होती, परंतु प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। एनडीआरएफ पथकाला सुरुवातीला यश मिळाले नव्हते। शिवसेना तालुका प्रमुख संतोष दाडगे यांनी उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत निचड यांना या घटनेत जबाबदार ठरवले आहे। त्यांनी मागणी केली आहे की प्रशासनाने बोरेगेटिंग आणि एनडीआरएफ जवानांची तैनाती आधीच करायला हवी होती। या संदर्भात दोषीवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। माझं नाव विनोद पवार, मी विनोद मधुकर पवार यांचा मुलगा, जे 15 ऑगस्ट या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे। जल समाधी आंदोलनामध्ये त्यांचं आज निधन झालेलं आहे। मी त्यांचा मुलगा आहे। त्यांची एवढीच मागणी होती की गावासाठी रस्ता मिळावा, सुख सोयी गावाला मिळावा, याच्यासाठी त्यांचं आंदोलन होतं। माझे वडील मेन घरचे आधारस्तंभ होते। आता ते गेले तर आमच्याकडे कोण पाहणार आहे याची काळजी करता सरकारने आमच्याकडे बघावं। म्हणजे मला अजून एक बहिणी पण आहे, तिच्याकडे आणि माझ्याकडे बघावं आणि जे काही असेल नसेल काही आमच्या वडिलाच्या मागण्या पूर्ण करून याव्या व आम्हाला जे काही सुख सोयी पुरवता येतील ते कराव्या। विदर्भ सिटी न्यूज बुलढाणा।